मुंबईमध्ये किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या नेत्या बोलतात. आपण थेट जाऊयात. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्या संवाद साधतायत. आपण पाहूया. मला तो नाही माहिती आहे कुठला सोडलाय, पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर 5 वाजता मिळाला. साहेबांच्या हे चालू होतं म्हणून एवढा वेळ लागला, पण दिलेल्या लढाई अटीतटीची निकरीची आहे. आपण पाहतोय किशोरी पेडणेकरांना ठाकरेंकडून अखेर उमेदवारी जाहीर झालेली होती. पहिल्या यादीमध्ये किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं. वॉर्ड क्रमांक 199 मधून पेडणेकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. किशोरी पेडणेकर या माजी महापौर आहेत आणि ठाकरे घराण्याच्या निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान करतात. उशिरापर्यंत वेट करायला लावलं, कारण काल पण तुम्ही आला होतात, आज पण. बघा, मी तुम्हाला परत सांगते, मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे, मी या पक्षाची उपनेती आहे, या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे. त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती. आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना, हे स्वाभाविक आहे. मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका, आता सकाळी पण काही पक्षाने मला काम दिलं, मी लगेच गेली. त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की, पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो बोर्ड झाला तो सगळ्यांसाठी चांगला आहे. उमेदवारी मिळाली असते प्रभाग चेहऱ्यावरती नाराजीचा पाहिला. कोणाची अरे ती नाराजी बघा, मग हे तर मुळात सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक, त्यांना ही उलट आहे. कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे. आता